आईल्या आदित्य सोबत बोलणं झालं माझं. प्रवास एकदम मस्त झालाय त्यांचा. देवदर्शनासाठी थांबलेत आता. थोड्या वेळाने पोहोचतील फार्म हाऊस वरती. मुलं अशी एकटी प्रवासाला गेली की जरा मनात धाकधूक राहतेच नाही. आहे का आता? अगं तूच तर म्हणाली होतीस ना मुलांना आता त्यांचं त्यांचं बघू दे. हो म्हणाले होते, पण शेवटी आईचं मन आहे ते श्रीकांत. ते शांत बसेल का? फक्त आईचंच ना. काय रे श्रीकांत तू? वहिनी तुम्ही ते काय दामिनी? तर महत्वाचं बोलतोय ना. ओ सॉरी, बोला. पहिल्या चेष्टेचं जाऊ दे, मला खरं कारण सांग. तू आदित्य बरोबर का नाही गेलीस? खरं म्हणजे जे आहे ते खरंच कारण सांगितलं मी. हिल्या, तुझं मन ओळखू शकतो मी, तुला माहितीये. बापरे, या वयात सुद्धा यांचं गोलगोल संपतच नाहीये. आणि आमचे हे तुझ्या मनात नक्की काहीतरी वेगळं चालू आहे. श्रीकांत, माझ्या मनात जरा काही वेगळं चाललेलं असलं की तुला लगेच कळतं ना रे. सांग आता. ऍक्च्युली गुरुजी तीर्थयात्रेहून परत आलेत आणि माझ्या मनात होतं की आदित्य आणि अनुष्काची पत्रिका त्यांना दाखवावी आणि त्यांच्या लग्नाचा मुहूर्त काढून घ्यावा. हा, वहिनी पण मी नाही महत्वाचंच बोलतेय मी. अनुष्काची पत्रिका कुठे आहे? अनुष्काने आधीच तिच्या मामीकडून पत्रिका मागवून घेतली आहे. आणि तसंही गुरुजी म्हणालेच आहेत ना की आदित्यची बायको ही त्याच्या आयुष्यात भाग्योदय घेऊन येणारी असेल. त्यामुळे तशी काळजी नाहीये मला. श्रीकांत, तू मुलांना देवळात अभिषेक करायला सांगितलंस ना? म्हणजे काय सांगितलंय? माझी भाची या घरात आली असती तर आदित्यचं भाग्योदय घेऊन आली असती. ही अनुष्का मला जरा आगाऊच वाटते. तुम्हाला पण वाटते ना? आरूच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर लग्न तरी कसं होणार? नाही, मला काही करून पैशाची सोय करावी लागल आणि हे पूजा करावीच लागल. एक बाप म्हणून मी माझ्या पुरीच्या लग्न करता काहीच तडजोड करू शकत नाही. मला बाप म्हणून जगायचा काय अधिकारच नाही. सुमन, मला माफ करा. एक बाप म्हणून मी हारलो ग. मामा, अरे प्रीतम बाबा, या ना, या ना बाई साहेब. बसा बसा. नाही ठीक आहे. नाही ठीक आहे. मारुती मामा, मला सांगा, सगळं नीट आहे ना? नाही म्हणजे आज तुम्ही खूप वेगळे वाटताय. खूप चिडचिड होतीये का तुमची? मी तुम्हाला एवढा चिडलेलं कधीच बघितलं नाहीये. मगाशी गेटवर पण बरं जाऊ दे. मला सांगा, काही झालंय का? काही प्रॉब्लेम आहे का? नाही. बसा. तुम्ही या बसा या. करा करा मालक सर, अजून प्रयत्न करा. मी काही तुमची यात मदत करू शकत नाही. शेवटी हाय तर मी एक नोकरच ना. आले का? आदित्य, तू करेक्ट करतोस. ट्राय कर अजून. आलं? आदित्य, तू करत राहा. आपण बघूयात, पाणी येईल. अगं हो, पण पाणीच येत नाही त्यात ना. आदित्य, थोडं जोरात कर ना प्लीज.
येस आदित्य, तू करेक्ट करतोस. अरे यार दमलो मी. पाणीच येत नाही. मालक सर, अहो करा की प्रयत्न, तुम्हाला नक्की जमल. तुम्हाला असं काम करायची सवय नाही ना, पण करा करा प्रयत्न करा, नक्की जमल तुम्हाला. आणि कसं आहे ना, पाण्याचा एक थेंब जरी मिळाला ना तरी देवाच्या अभिषेकाला चालतोय. करा करा. आदित्य, पारू एकदम करेक्ट बोलते. तू थोडा अजून ट्राय कर ना. अरे येईल पाणी खरंच. कोरडे हापशीत यांच्या कुणी पाणी ठेवलं होतं. वरचा देव जरी आला तरी या हापशीला पाणी येणार नाही. किती वेळ झाला? का हो दादा, असायला काय झालं? काय नाही हापसा तुम्ही हापसा. आलं आलं पाणी आलं. फायनली पाणी आलं. प्लीज आपण लवकर अभिषेक करूयात. ओके.